पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। आशिया चषकावर भारतानं 9व्यांदा कोरलं नाव, सलग तिसऱ्यांदा भारताचा पाकिस्तानवर दणदणीत विजय। खेळाच्या मैदानावर ऑपरेशन सिंदूर, पंतप्रधान मोदींकडून भारतीय संघाचं अभिनंदन। आशिया कप जिंकल्यावर पाकिस्तानच्या मोहसिन नक्वीकडून आशिया कपची ट्रॉफी घेण्यास भारतीय संघाचा नकार। मोहसिन नक्वी एशियन क्रिकेट काउन्सिल आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष ट्रॉफी न घेताच मॅच प्रेझेंटेशन संपलं। कर्णधार सूर्यकुमार यादव आशिया चषकातील सर्व मॅच फी सैन्य दल आणि पहलगाम हल्ल्यामधल्या कुटुंबियांना देणार। मॅच नंतर सूर्यकुमार यादवची घोषणा। मुख्यमंत्र्यांकडून मराठवाड्यामधल्या मदत कार्याच्या स्थितीचा आढावा, सर्व जिल्हाधिकाऱ्यांना प्रत्यक्ष फील्डवर राहण्याच्या सूचना, स्थानिक प्रशासनाशी समन्वय साधत आणि सतर्क राहून काम करण्याचे आदेश। 3 दिवसांचं विशेष अधिवेशन घ्या, अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून ठोस निर्णय व्हावेत, जयंत पाटलांचं राज्यपालांना पत्र। उद्धव ठाकरेंनी दसरा मेळावा रद्द करून तो खर्च पूरग्रस्तांना द्यावा, मुख्यमंत्री असताना कृती न करता घरी बसला, आता प्रायश्चित्त करण्याची वेळ, केशव उपाध्यायांचं ट्विट। मराठवाड्यासह सोलापूर, धाराशिव, सातारा, नाशिक जिल्ह्याला अतिवृष्टीचा तडाखा, शेतकऱ्यांचं उभं पीक पाण्यात, लाखोंचं नुकसान, तातडीनं मदत द्या, शेतकऱ्यांनी टाहो फोडला। सरसकट पंचनामे करा, नियमांवर बोट ठेवून लोकांना त्रास होईल असं वागू नका, मुख्यमंत्र्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश, तसंच जनावरांच्या चाऱ्याची सोय करण्याचे निर्देश। सरकारने आपत्ती निवारणाची काही महत्त्वपूर्ण कामं तातडीनं हाती घ्यावीत, पंचनामा प्रक्रियेसाठी ठराविक मुदतीचं बंधन नको, पूरग्रस्तांना मानसिक आणि सामाजिक आधार द्या, शरद पवारांच्या सरकारकडे 5 मागण्या। राज्यामध्ये आज मुंबई, नाशिक, पालघर, ठाणे, पुणे, रायगड जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी, तर नंदुरबार, धुळे, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, सातारा, रत्नागिरी, कोल्हापूर, सिंधुदुर्गमध्ये येलो अलर्ट। बीडच्या आष्टी तालुक्यामधल्या जोरदार पावसाचा सांगली आष्टी परिसराला फटका, पुरामध्ये अडकलेल्या 13 शेतकऱ्यांना सुखरूपपणे बाहेर काढलं, अंबाजोगाईमध्ये रेणा नदीच्या पुरामुळे सोयाबीन पिकांचं मोठं नुकसान। जळगावच्या एरंडोल तालुक्यामधल्या अंजनी नदीला पूर, एरंडोल शहराचा इतर गावांसोबतचा संपर्क तुटला, एरंडोल येवला हायवेवरील वाहतूक प्रशासनाकडून बंद, खरीप पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान। नाशिकमध्ये पावसाची विश्रांती, गोदाघाट परिसरामध्ये पाण्याची पातळी खालावली, गंगापूर धरणातून मात्र पाण्याचा विसर्ग सुरूच। पालघर आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये शाळांना आज सुट्टी, मुसळधार पावसानं संभाजीनगरमधील शेतीचं मोठं नुकसान, एमआयडीसीमधील कंपन्यांना सर्वाधिक फटका, तर पालघरमधील सर्व नदी नाले तुडुंब। लातूरमधील उदगीर जळकोट महामार्ग पूर्णपणे बंद, तिरका गावाजवळ पूल वाहून गेल्यानं दुरुस्तीचं काम सुरू। अहिल्यानगरमधील मुसळधार पावसामुळे सीना नदीला पुन्हा पूर, तिढे गावात पाणी शिरायला सुरुवात, तर आळजापूर करमाळा रस्त्यावर पुलाशेजारी भगदाड, जामखेड करमाळा वाहतूक बंद, रोहित पवारांचं ट्विट। छत्रपती संभाजीनगरच्या गंगापूर तालुक्यामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस, जायकवाडी धरणाचे 27 दरवाजांमधून 2,45,000 क्युसेकनं पाण्याचा मोठा विसर्ग, पैठण शहरातील अनेक सखल भागामध्ये पाणी साचलं। अतिवृष्टीमुळे संकटात सापडलेल्या बळीराजाच्या मदतीसाठी देवस्थानांचा हातभार, साई संस्थानकडून मुख्यमंत्री सहायता निधीसाठी 1 कोटींची मदत, तर संत गजानन महाराज संस्थानकडून 1,11,00,000 रुपयांचा धनादेश। अमरावतीमध्ये आरएसएसच्या कार्यक्रमाला सरन्यायाधीश गवईंच्या आई उपस्थित राहणार नाहीत, पत्रिका व्हायरल झाल्यानंतर माहिती नसताना नाव टाकल्याचं माजी लेडी गव्हर्नर डॉक्टर कमलताई गवईंचं स्पष्टीकरण। अंधेरी मेट्रो स्थानकाच्या फलकाला मनसेच्या कार्यकर्त्यांनी काळं फासलं, मेट्रो स्थानकावरील जाहिरात केवळ हिंदीमध्ये असल्यानं मनसे पदाधिकारी आक्रमक। मोबाईलसारखीच गॅसची कंपनी बदलता येणार, लवकरच ग्राहकांना एलपीजी पोर्टेबिलिटीची सोय उपलब्ध होणार। अभिनेता विजय थलापतीच्या घरी बॉम्ब ठेवण्याची धमकी, पोलिसांनी तत्काळ विजयच्या घराची सुरक्षा वाढवली। पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून।